कुटुंबातील दारूच्या व्यसनामुळे कुटुंबियांना त्रास देणाऱ्या सईद शहा, चिराग शहा फकीर वय वर्ष 28 राहणार विसरवाडी याचा त्याच्या पुतण्याने आणि मित्राच्या मदतीने निर्घृण खून केला। त्यानंतर मृतदेह कोंडाईबारी घाटातील 40 फूट खोल दरीत फेकून देण्यात आला। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस व साक्री पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक केली। 7 जानेवारी रोजी सईद शहा पुन्हा दारूच्या नशेत पुतण्याच्या गॅरेजवर पोहोचला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। याचा राग आल्याने पुतण्या आवेश सलीम शहा वय वर्ष 24 याने मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा वय वर्ष 20 राहणार विसरवाडी याच्या मदतीने सईदला मारुती स्विफ्ट कारमधून कोंडाईबारी घाटात नेले। रस्त्यात सईदचे तोंड काळ्या रुमालाने बांधून हातापाय दोऱ्यांनी जखडले। जिवंत असतानाच त्याला घाटातील पुलावरून 40 फूट खोल दरीत फेकून दिले। साक्री पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट ब्युरोच्या सहाय्याने तपास केला। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल केले। मृतकाचे नातेवाईक साक्री येथे येऊन ओळख पटवताच तपास पथकाने पुतण्यावर संशय घेतला। चौकशीत आरोपी आवेश सलीम शहा याने खुनाची कबुली दिली। त्याच्या मित्राला देखील अटक करण्यात आली। गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे, सदेसिंग चौहान, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप, सुनील पाटील, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सुरसे, कैलास महाजन व चालक पोलीस कॉन्स्टेबल राजीव गीते, साक्री पोलीस ठाण्याचे रामलाल अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, आनंद चौहान, पोलीस कॉन्स्टेबल तुषार जाधव, प्रमोद जाधव यांनी अत्यंत जलद तपास करून गुन्हा उघडकीस आणलाय। स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांच्या संयुक्त कामगिरीमुळे गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश आले। दारूच्या व्यसनामुळे कुटुंबामध्ये होणाऱ्या कलहाचे हे आणखी एक गंभीर उदाहरण आहे। पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। प्रतिनिधी रईस शेख, विसरवाडी। दिनांक 11 जानेवारी रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळून आली होती। सदर अनोळखी डेड बॉडीची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साक्रीचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा, चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे, त्याचे दोघांची आरोपींची नावं आहेत। एक आहे आवेश सलीम शहा वय 24 वर्ष आणि दुसरा आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा। हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता। त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं। मात्र 48 आवर्समध्ये म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम, PS अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून तसेच सोबत API जयेश खलाणे, पोलीस स्टेशन साक्रीचे आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेतातून अटक केलेली आहे। त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो। धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।